नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या उन्नत नाशिक अभियानांतर्गत निसर्ग संवर्धन केंद्र येथे स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक या ध्येयाने सुरू असलेल्या या अभियानातून शहराचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। 22 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2030 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या अभियानात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, वृक्षारोपण, कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्त क्षेत्र निर्मिती आणि हरित क्षेत्र या वाढ यावर विशेष भर देण्यात येणार आहे। भूप्रहरी या संकल्पनेद्वारे स्वयंसेवकांच्या माध्यमातून शहरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची कामे गतिमान केली जाणार आहेत। या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉक्टर आवेश पलोड, कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे OSD संदीप जाधव, विजयश्री सेवा संस्थेचे मनोज साठे, नाशिकचे स्वच्छता दूत चंद्रकिशोर पाटील यांच्यासह राजेश पंडित, नंदकिशोर शिंदे, रणवीर सिंह जमादार, तेजस तलवारे, प्रणव बागुल, तेजस शिरसाट, विनय टेंभेकर, निलेश कटारिया, आकाश आव्हाड, राहुल हुलगे, रश्मी गवंडे, उल्का वाझे देवयानी, आदित्य मगर, अशोक कुलकर्णी, सागर बैरागी, संजय साठे, सीमा बदाने आणि अर्चना कुरविन कोप आदी मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत अभियानासाठी मार्गदर्शन केले। या बैठकीतून उन्नत नाशिक अभियान यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला। नाशिकच्या भविष्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली।